तुम्हाला सांगितलं होतं. आणि आमचे कॉमेंटेटर पहिली मॅच झालेली आहे, जी घाई गडबड होती निघून गेलेली आहे. प्रति ओव्हर नितेश तरे तुम्हाला सेपरेट वॉर्निंग आहे. 5 मिनटं झाली, प्रत्येक 5 मिनटं 5 बॉल तरी पडले असतील ना, 5 मिनटं झाले असतील तर लगेच डीजेवाल्याला तो हॉर्न वाजवला सांगायचा मागच्या सगळ्या पॉम पॉम. ओके, म्हणजे तिथे मैदानात समजेल का 5 मिनटं झालेली आहेत. आपल्याला पहिली 4 षटकं 20 मिनटामध्ये कंप्लीट करायचीच आहेत आणि त्या 5व्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यायला सांगायचा. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. पुन्हा एकदा सोमनाथजी खाडी सर जोडले गेलेत. आपण सेकंड मॅच एकीकडे असेल मानगाव विपक्ष ब्रदर्स धोत्रे हा संघ. धन्यवाद, थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात योगेशजी ढोले सर. यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडला जातोय. अतिशय सुंदर मराठीमधनं सुबक आणि सुसंस्कृत समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. थँक्यू योगेश सर. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात. ब्रदर्स 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधात मानगाव, या दोन संघांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मानगाव संघाची सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. एका बाजूनं अजय आणि दुसऱ्या बाजूनं कुमार हे दोन फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन अजय, गोलंदाजी मार्कवरनं जितेश रसाळ. पहिला चेंडू, गेम ऑन. पहिलाच बॉल कव्हरला, क्लासिकल अंदाज, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सुरुवात, चौकार. चौकारानं सुरुवात झालीय. बॉलर जितेश रसाळ, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं वाईड यॉर्कर. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारची निश्चितच गोलंदाजी करायची होती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच ओरपीच झाला. संकेत रसाळ यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. चांगला चेंडू टाकलाय, बॅटची एज विकेटच्या मागे अडवलं, फेकलं आणि कुठल्याही प्रकारची धाव यावेळेस येत नाहीये. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. विनंती करतो, जर आपल्याला प्राइज लावायचं असेल तर आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित राहा किंवा आपला 12वा प्लेयर या ठिकाणी आहे त्याच्याकडे हे पारितोषिक आपण जमा करत चला, जेणेकरून पुढे येणाऱ्या अडचणी आपल्याला या ठिकाणी येणार नाहीत. या ठिकाणी आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीचा चेंडू, विकेटच्या मागे झेलची संधी होती, मात्र ही संधी गमावली आणि झेल ड्रॉप झालेला आहे. स्कोर कार्ड वरती 5 धावा. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत अजय देशमुख आणि त्याला साथ देत असताना कुमार बासरे ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राइक एंड वरती कुमार येतोय. अजयच्या बॅटमधनं आपल्याला अद्यापपर्यंत 5 धावा पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती एकंदरीत आकडा जर आपण पाहिला तर 5. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज जितेश. यावेळेस क्लासिकल अंदाज, काय फटका खेळलाय, जबरदस्त स्क्वेअर कट, पॉइंटला बीट केलं. 2 फिल्डर पाठ करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सरळ सीमा पार. 1 मोर 4. करत असताना कुमार बासरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि स्वतःच्या स्टाईल मध्ये या ठिकाणी सुरुवात केली आहे. श्री गणेशा स्वतःचा केलाय, त्याचबरोबर धावफलकाला सुद्धा 4 धावा जोडतोय. एकंदरीत पाहिलं तर तब्बल 9 धावा बिनबाद. आक्रमक सुरुवात या ठिकाणी करून देत असताना सलामीची जोडी, ज्यासाठी नक्कीच विश्वास दाखवलाय संपूर्ण संघानं, तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जितेश, कमबॅकची गरज आहे त्याला. चुकीचा चेंडू, नो बॉलचा लगेच इशारा आलाय. विकेटच्या मागे झेल टिपला होता, मात्र नो बॉल असल्या कारणानं जीवनदान मिळेल. अगदी उंचीवरनं चेंडू आला, बॅटला स्पर्श झाला. शॉट थर्डमॅनचा फिल्डर ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला.
पकडलं सुद्धा, मात्र निश्चितच यावेळेस एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती अवांतरची जोडली जाईल. फ्रीडचा पुढचा इशारा असेल. धोक्याची घंटा गोलंदाज जितेश रसाळसाठी कदाचित अतिशय वेगवान टाकण्याचा असलपडा आणि किरवली जर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर उपस्थिती आपली नोंदवायची आहे. असलपडा आणि किरवली. लेफ्ट आर्म पेसर, लेफ्ट आर्म सीमर आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वर्षाचा अगदी युवा गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज, ज्याच्यावरती विश्वास दाखवला टीमनं आणि हा विश्वास त्यानं नक्कीच आपण पाहिलं तर काही अंशी सार्थ ठरवला. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 10 धावा धावफलकावरती, 2 चौकार जरूर पाहायला मिळाले, एक नोबॉल सुद्धा पाहायला मिळाला. तरी सुद्धा आपण पाहिलं तर फक्त 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. ब्रदर्स 11 धोत्रे या टीमसाठी जितेश रसाळचं एक संमिश्र षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावरती बिनबाद 10 धावा. बॅटिंग करतायत मानगाव 11 मानगाव. ब्रदर्स 11 धोत्रे संघासाठी हर्षद रसाळ गोलंदाजी मार्गवरती येतोय. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक संघासाठीच हे दुसरं षटक या ठिकाणी चालू करेल. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. बॉलर तयार होतोय हर्षद. अजून एक नव्या दमाचा गोलंदाज. बॅटची एज विकेट कीपरच्या मागे. शॉट थर्ड मॅन शॉट पॉइंट लेगला बीट करून दोघांच्या मधली दरी भेदली आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप एंडला जातोय. लक फॅक्टर ऑन आहे. हा एक चौकार. झालं. गोलंदाज गोलंदाजीसाठी आला हर्षद रसाळ. त्याचं स्वागत या ठिकाणी चौकाराने केलंय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. बिनबाद 14, 14 विदाउट लॉस. चांगली सुरुवात, आश्वासक दमदार सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना मानगाव 11 मानगाव टीमची सलामीची जोडी आकर्षक बॅटिंग करतायत. बॉलिंग करण्यासाठी हर्षदच्या खांद्यावरती जबाबदारी. सुरुवात थोडीशी खराब झालीये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कमबॅक करायचंय. राईट ओव्हर द विकेट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऍक्शन आहे. यावेळेस फुलटो चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी एका टप्प्यावरती जितेशनं पकडलं, फेकलं. या ठिकाणी आपण पाहाल तर एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. हर्षदसाठी सुद्धा प्रत्येक विकेटसाठी संकेत रसाळ यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. भरपूर पारितोषिकांची खैरात ब्रदर्स 11 धोत्रे या टीमसाठी. बॉलर तयार होतोय हर्षद रसाळ. यावेळेस शॉर्ट पिच पुल केलाय. काय स्टायलिश फटका आहे. जागेवरनं जसा बॅट वरती आला, कुमारच्या बॅटमधनं चेंडू निघाला सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्टाईल मध्ये ठोकलेला हा दमदार षटकार. पाहायला मिळत आहेत. दमदार स्ट्रोक येतोय. बॅटिंग करत असताना कुमार बासरेच्या बॅटमधनं बासरी वाजवायला सुरुवात केली आहे. आक्रमक बॅटिंग. एक षटकार, एक चौकार. बॅटमधनं मधुर स्वर निघताना पाहायला मिळत आहे. इथं मात्र स्वर चुकलाय. बॅटची एज, कव्हरला सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. माघारी पाठवलं जाईल. कुमार बासरेचा खेळ संपला. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. लग्नाची सीझन चालू आहे. तरुणाई म्हटलं म्हणजे क्रिकेट. आणि ज्या ज्या भावांचे लग्न व्हायचेत त्या लग्नालू भावांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. या ठिकाणी षटक क्रमांक चालू आहे दुसरं. बॉलर हर्षद रसाळ ज्यानं विकेट टिपली. पाठोपाठ दुसरा झटका देण्याच्या तयारीत. बॅटची एज, रिले कॅच.
ब्रदर्स एकमेकांना सहकार्य करत असताना एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ जे टिपला आणि अजून एक फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय. बॅट्समन निखिल मानगाव 11 मानगाव संघाच्या गाडीला ब्रेक लावलाय. या ठिकाणी आपण पाहताय सलगच्या 2 विकेट आलेल्या आहेत बॉलर हर्षद रसाळच्या माध्यमातून आणि हर्षदसाठी संकेत रसाळ यांच्याकडनं 400 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तयार हर्षद रसाळ. सुरुवात जरूर माझी खराब झाली मात्र त्यानंतर कमबॅक करण्याची ताकद मी ठेवतोय हे सांगायला सुरुवात केली. हर्षद रसाळच्या माध्यमातून सलगच्या 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक बॉलर तयार होतोय हर्षद. नवीन फलंदाज नव्या दमाचा अक्षय इन एट नंबर 4. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. टीम मानगाव संघाची बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत दोन्ही संघ मातब्बर. निश्चितच कर्जत ग्रामीणचं दमदार क्रिकेट आपण आजमावतायत. स्ट्राईक वरती बॅट्समन अक्षय ऑन हॅट्रिक. बॉलर यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला फिरून मारला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. अक्षयनं केलंय स्वागत हर्षद रसाळचं. 4. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 25 धावा 12.5 ची सरासरी राखत असताना या 25 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्यात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या ब्रदर्स. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण भरपूर मोठं शेड्यूल आपल्याला पार करायचं आहे. शेड्यूलचा आपण अभ्यास केला तर नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये थोडेसे उशिराणा आहोत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये सह्याद्रीच्या कड्या कपारींमध्ये असणारा हा संपूर्ण नैसर्गिक प्रदेश आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रचंड वेगवान वादळ या ठिकाणी होती. या अनुषंगाने आपण संध्याकाळी थोडंसं उशिरानं आज सामन्यांना सुरुवात केली. पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे आजच्या दिवसातली रेग्युलर गटातली पहिली मॅच या ठिकाणी पार पडतीये. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. जितेश येतोय. वैयक्तिक खात्यातलं 2रं षटक संघासाठी 3रं षटक जितेश रसाळ. रसाळ अँड रसाळ ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. ब्रदर्स 11 धोत्रे या टीमसाठी 3 षटकाला सुरुवात होतीये. मानगाव टीमसाठी अक्षय मैदानावरती आला त्यानं चौकार ठोकलाय. त्याच्या साथीनं अजय देशमुख ही जोडी मैदानावरती. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या मित्रांनो. वेळ पाळा. प्रत्येक विकेटसाठी कडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि हे कॅश प्राइज या ठिकाणी जमा सुद्धा केले. अर्थातच आपण पाहत आहे ज्या हर्षदनं 2 विकेट टिपल्या त्याच्यासाठी 400 रुपये या ठिकाणी जमा आहेत. मित्रा ये आणि आपल्या 12व्या प्लेअर कडनं मॅच संपल्यानंतर घेऊन जा. या ठिकाणी षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बॉलर जितेश येतोय. धावफलकावरती आहेत 25 धावा. वेगवान स्कोर कार्ड पुढे चाललंय. रोखण्याची जबाबदारी गोलंदाज जितेश वरती. जितेशचा पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने प्लेस केलं. स्वतःचा बचाव करत असताना निश्चितच चेक केलं स्ट्रोकला. समोर टॅप केलं. सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती 26 धावा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय आणि अजय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. जितेश रसाळ ज्याला सूर सापडलाय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली. वैयक्तिक खात्यात 2रं षटक पाहिलं तर आपण पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव त्यानं खर्च केली आहे. बॅकफुट वरती जाऊन अक्षय खेळतोय. फटका चांगला खेळला. पॉइंटच्या डोक्यावरनं फिल्डर येतोय. दूरवरनं आला चेंडूला अडवलं. लगेचच दुसरा ब्रदर त्याला साथ देण्यासाठी आलाय. चेंडूला अडवून आतमध्ये ढकललंय. नक्कीच आपण चेक करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहताय तर 2 धावा कंप्लीट केल्यात. चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर ज्या वेळेला सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं त्यावेळेला चेंडू अडवत असताना प्लेयर जो आहे तो सीमारेषेच्या आतमध्ये होता की बाहेर होता हे चेक करायचंय. तर अंपायर आमचे संदीप गायकवाड सर या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. एमटीसी ओमसाई एमटीसी लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ब्रदर्स ट्रॉफी
फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेक करतायत राजेंद्र भोईर सर, संदीप गायकवाड सर. ओमसाई एमटीसीच्या वॉर रूम मध्ये या ठिकाणी महत्वाचा डिसिजन आहे. 2 धावांचा सवाल. टाइट कॉल. अमर रसाळ त्या ठिकाणी भरपूर एफर्ट त्यानं दिले. यस, सेफ. 2 धावा वाचवलेल्या आहेत. अमर रसाळ त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग आणि त्याच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजतायत. या ठिकाणी स्कोर कार्ड वरती 2 धावा येतील. धावफलक आपण पाहिलं तर 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 28. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, पकडून फेक करतोय. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग. क्लासिकल अंदाजमध्ये बॅटिंग करत असताना अक्षयला आपण पाहत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर कटचा फटका सुरुवातीला आपण पाहिला. यावेळेस आपण कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका पाहत आहे. एकंदरीत स्कोर कार्डला पुढे घेऊन जात असताना 30. जितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 16 वर्षाचा युवा नौजवान सरदार संघासाठी अतिशय उपयुक्त गोलंदाजी अद्यापपर्यंत साकारतोय. ब्रदर्स 11 धोत्रे या टीमसाठी गोलंदाजी करत असताना जबाबदारी काय असते, अगदी कमी वयामध्ये ही जबाबदारी स्वीकारत असताना आपण पाहत आहे गोलंदाज जितेश रसाळ. चांगल्या पद्धतीचा फॉलो थ्रू आहे. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजांना तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करताना पाहता त्यावेळेला नक्कीच एक विलक्षण फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळतं. त्यात जितेशला आपण पाहाल तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, दिशा चुकलाय. या अनुषंगाने आपण पाहाल तर अवांतरची 1 धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी नक्कीच आपण पाहताय जितेश करतोय. हर्षदनं सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. मात्र बॅटिंग करत असताना अक्षय आणि अजय मैदानाच्या आत चांगल्या पद्धतीनं पार्टनरशिप बनवतायत, चांगल्या पद्धतीनं भागीदारी रचतायत. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय खेळतोय. कबरला फिल्डर आहे त्या ठिकाणी तू मय चेंडूला पकडून फेक सुद्धा केलंय. मात्र थोडीशी तारांबळ थ्रो आल्यानंतर मात्र कुठल्या दिशेला फेकायचा आहे यामध्ये थोडासा वेळ खर्च केला आणि क्रिकेटचा खेळ आहे, मार्जिन कमी मिळत असतं. यावेळेस आपण पाहताय तर सिंगल धाव कंप्लीट केली. रिस्की सिंगल होती. निश्चितच एकमेकांसाठी धोका जरूर होता. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती धोका स्वीकाराल तर रिवॉर्ड तुम्हाला मिळत असतो. यस संदीप सर. किरवली संघाचा कॅप्टन आणि असलपडा संघाचा कॅप्टन या माझ्याशी संपर्क थोडी साधायचे. प्रथमतः आपण पाहतो एंट्री फी या ठिकाणी पुन्हा जमा केली जाईल. त्यानंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेकला. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, सीमारेषेच्या जवळ पकडून फेक करेल. 2 धावा इथपर्यंत कंप्लीट झाल्या. वेळ मिळाला आणि या वेळेचा पूर्ण फायदा उचललाय. सदुपयोग करत असताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 35 धावा. अगदी काही क्षणाचा ड्रिंक्स ब्रेक आपण करूया. निश्चितच स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ मिळतो. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्ट्रॅटेजी बनवा, काही क्षण आराम करा आणि प्रेक्षक राजासाठी डीजेची सुमधुर धून. डीजे कॅप्टन जर आपण या ठिकाणी उपस्थित असेल लगेच या.
लेले आहेत 3 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती जोडल्यात त्या 35 धावा. चांगल्या पद्धतीचं धावफलक सजवलंय ते मानगाव 11 मानगाव या टीमनं. समोरून आपण पाहताय तर गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. ब्रदर्स 11 धोत्रे हा संघ पाहायला मिळतोय. अतिशय युवा यंगस्टर खेळाडूंनी भरलेला संघ आहे. ताकदवर टीम आहे दोन्ही संघांच्या वतीनं. आपण पाहताय तर दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. क्लासिकल बॅटिंग करत असताना अक्षय आणि त्याच्या साथीनं अजय हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडवरती अजयला आपण पाहताय, अजय देशमुख ज्यानं डावाची सुरुवात केली अजूनपर्यंत टिचून बॅटिंग करतोय मैदानावरती. अँकरचा रोल. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळलाय कव्हरच्या डोक्यावरनं. निश्चितच कव्हर स्वीपरला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल धावफलकावरती. 36 धावा 36 ऑन द बोर्ड. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 चांगली बॅटिंग, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करतायत. अभ्यासपूर्ण फलंदाजी करत असताना अक्षय आणि अजय. स्ट्राईक रोटेट यावेळेस अक्षयला आपण पाहू शकता स्ट्राईक एंड वरती एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना सेन्सिबल बॅटिंग मैदानावरती अद्यापपर्यंत दाखवली आहे. षटक चौथं. बॉलर निलेश फिरकीची जादू यावेळेस अपील केली. लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं निलेशनं टाकलाय. विकेट हॅट्रिक साठी संकेत रसाळ यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. षटक चौथं. निलेश रसाळ. चांगली बॉलिंग. जागेवरती फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतंय. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. अंपायर डिसिजन इट्स अ वाईड बॉल. पंचांकडं निश्चितच दाद मागतायत, अपील करतायत मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्थातच हरेशजी कराळे त्याचबरोबर त्यांच्या साथीनं वन अँड ओनली बबलूभाई नजे पंचगिरीची भूमिका पार पाडत असताना. बबलूभाई हँडसम पर्सनॅलिटी आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी, जिम्मेदारी आणि या मैदानाची फार जाणीव असणारा माणूस आहे. जाणीव असणारा दमदार आयोजक म्हणून बबलूभाईकडे पाहिलं जातं. इथं आल्यानंतर भरपूर प्रेम बबलूभाई नजे यांचं आम्हाला मिळतं. मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. कमी तिथं आम्ही ही भूमिका पार पाडतायत. पंचगिरीमध्ये काम करतायत. या ठिकाणी झेलची संधी. झेल ड्रॉप होतोय. सोपा झेल. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. या ठिकाणी पकडा कॅच जिंका मॅच असं सोपं सूत्र असतं. या ठिकाणी झेल सुटला आणि 2 धावा खर्च कराव्या लागतायत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीनं 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 39 ऑन द बोर्ड. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती चांगल्या पद्धतीनं धावा जोडतायत. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. अजय आणि अक्षय चांगली भागीदारी मैदानावरती पेश करतायत. चांगली पार्टनरशिप मैदानावरती रचतायत. निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती असू द्यात किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असू द्यात, तुम्हाला एक चांगला पार्टनर, चांगला भागीदार मिळणं फार गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने आपण पाहाल तर ही पार्टनरशिप तुम्हाला एका चांगल्या मार्गावरती घेऊन येते. स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती. सुरुवातीला झटके मिळाले होते. इथं पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट झाला आणि त्यानंतर एक आक्रमक प्रहार दिलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मुख सलामीसाठी आलेला फलंदाज आहे आणि मैदानावरती अतिशय दर्जेदार बॅटिंग करतोय. सेट झालाय आणि त्यानंतर फायर करण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाला आणि त्यानंतर एक इनसाइड आउटचा जबरदस्त क्लासिकल षटकार येतोय. अक्षयच्या षटकारासाठी दत्तात्रय देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं चौथं. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. बॉलिंग करत असताना निलेश रसाळ. फिरकीचं आक्रमण. अतिशय चांगल्या पद्धतीनं गती परिवर्तन पाहायला मिळतं. नियंत्रित गोलंदाजी करतोय मात्र अक्षयनं जाणलं, अभ्यास केला गोलंदाजीचा आणि त्यानंतर त्याच्यावरती तुटून पडलाय. स्टेप आउट झाला आणि एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना सरळ चेंडू पाठवून दिला सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार.
49 धावा धावफलकावरती 49 ऑन द बोर्ड. 49 धावा या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि अजय देशमुख आणि अक्षय देशमुख ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. संघासाठी सुंदर भागीदारी रचतायत. निश्चितच मगाशी आपण भागीदारीचा विचार करत होतो. नितेश सर, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली अर्धांगिनी भागीदार म्हणून लाभली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होत असतं. अन्यथा तिथं जर तुमचा निर्णय चुकला तर तुमच्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर तुमच्या एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला भागीदार पार्टनर मिळाला तर तुमच्या आयुष्याचं भलं होत असतं. मात्र मैदानावरती खेळत असताना सुद्धा तुम्हाला एखादा चांगला पार्टनर जर मिळाला तर निश्चितच चांगल्या पद्धतीच्या भागीदारीचा तुमच्या संघाला फायदा होत असतो. अजय देशमुख आणि अक्षय देशमुख यांनी जर षटकार मारला तर दत्तात्रयजी देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर सारी पारितोषिकं तुमच्यावरती लावली जातात. अर्थातच मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती उतरता तुम्ही स्वतः एक खेळाडू म्हणून नव्हे, तुम्ही एक स्वतः गावाचा प्रतिनिधी म्हणून उतरत असता. तुमच्या संपूर्ण गावासाठी तुम्ही खेळत असता. तुम्ही एकटा खेळत नसता तर तुमचा संपूर्ण गाव, तुमचे चाहते, तुमचे फॅन्स, तुमचे पाठीराखे आणि तुमच्या निश्चितच तुमच्यावरती प्रेम करणारे सर्व क्रीडा रसिक तुमच्या यांच्या वतीनं तुम्ही खेळत असता. मैदानावरती अक्षय आणि अजय खेळतोय. देशमुख बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि दत्तात्रयजी देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. षटक संपलंय. चौथं धावफलकावरती आहेत 49 धावा. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. बॉलर तयार होतोय. सुदाम धुळे शेवटच्या अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. सुदामचा पहिलाच बॉल फुलर लेंथ अगदी बुंध्यात टाकलाय. समोर खेळतायत. गोलंदाज स्वतः जातो, चेंडूचा ताबा घेतोय. निश्चितच आपण पाहिलं तर सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 50 धावा इथं धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. 50 अप. बॅटिंग करत असताना टीम मानगाव 11 मानगाव संघाच्या धावसंख्येवरती जर आपण नजर मारली तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना अजय आणि अक्षय देशमुख. अजयच्या बॅटमधनं सिंगल आली. अक्षय देशमुख स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज स्टायलिश बॅटिंग करतायत. अगदी अभ्यासपूर्ण फलंदाजी करत असताना क्वालिटी बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिलं तर धोत्रे या टीमकडे आहे आणि त्यांच्या विरोधात अभ्यासपूर्ण फलंदाजी. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फुलटोज आहे. समोर मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत. बराच वेळ सीमारेषेवरती एक सुंदर झेल. किरण आपण पाहताय त्या ठिकाणी सुंदर झेल टिपतायत आणि पाठवलंय माघारी. बॅट्समन खेळ संपला. अक्षय देशमुख ज्यानं एक चांगल्या पद्धतीचा खेळ साकारला. 10 चेंडू फेस केले. 23 धावांची सुंदर इनिंग साकारली. एक चांगला कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश केला आणि मैदान सोडून तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. 23 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 50 धावा स्कोअर कार्डवरती. अजय देशमुख जो सलामीसाठी आलाय अजूनही वैयक्तिक मैदानावरती खेळतोय. मैदानावरती अँकरचा रोल प्ले करत असताना एका बाजूनं बाजू लावून ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूनं आक्रमण अक्षयचं पाहायला मिळालं. अक्षय बाद होतोय. त्याच्या जागेवरती विशाल येतोय. इन ॲट नंबर 5 विशाल देशमुख मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरनं सुदाम धुळे ज्यानं खऱ्या अर्थानं स्ट्राईक केलं. बॅट्समन अक्षयला बाद केलं. गरज होती आणि ब्रेक थ्रू इथे या ठिकाणी मिळवून दिलाय. राईट अमोर द विकेट. सुदामचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. अप्रतिम टप्पा. अगदी गुडलेन स्पॉट वरती पिच केलं. आतमध्ये घेतलं. सरप्राइझिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता या ठिकाणी फलंदाजाला. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. डॉट येतोय. ब्रदर्स 11 सर टाकलेला चेंडू चेक करायचा आहे की नेक्स्ट बॉल टाकलेला. ओके, जो चेंडू आता टाकलाय तो चेक करायचा आहे. नो बॉल. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. या अनुषंगाने हा चेंडू चेक केला जाईल. राजेंद्रजी भोईर सर आमचे ऑफिशियल अंपायर या ठिकाणी चेक करतायत.
बॉलरच्या ऍक्शन वरती थोडासा या ठिकाणी इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन आपल्याला मिळतो आहे. या ठिकाणी आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती ज्या वेळेला चेंडू रिलीज करतो त्यावेळेला त्याचा हात अगदी बरोबर सरळ रेषेमध्ये आहे आणि या अनुषंगाने पंचांनी हा चांगला चेंडू आहे असं घोषित केलंय. बॉलर सुदाम धुळे गोलंदाजी करत असताना यावेळेस ओव्हरपिच फटका समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. षटकार येतोय. 56 धावा धावफलकावरती. अब तक 56. बॅटिंग करतोय स्ट्राइक वरती विशाल देशमुख, ज्याच्या बॅट मध्ये एक विशाल फटका आला. यावेळेस संधी आहे झेलची. आता मात्र सुटलाय. झेल सुटला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धाव आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली. तारांबळ झाली. झेल सुटल्यानंतर गोलंदाजानं कदाचित थोडासा आत्मविश्वास गमावला. यावेळेस तिसरी धाव घेत असताना रनआउट करण्याची सोपी संधी होती मात्र या ठिकाणी कलेक्शन चुकलं आणि अनुषंगाने आपण पाहाल तर तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. स्कोर कार्ड वरती तब्बल 59 धावा 59. मानगाव 11 मानगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. गोलंदाज तयार होतोय सुदाम धुळे. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती अजय देशमुख ज्यानं सुरुवात केली त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. ऑप्टिकच्या जास्त बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. अभ्यंतरची धाव धावफलकावरती सोडली जाईल. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 60 धावा 60 ऑन द बोर्ड. 60 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना अजय आणि विशाल. यावेळेस फुलटो चेंडू आहे समोर खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगल्या पद्धतीने अडवलं फेकलं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. काळजी घ्या फलंदाज रनआउट झालेला बाद. पूर्वार्ध संपलेला आहे. या ठिकाणी आपण पाहताय बॅटिंग करत असताना मानगाव 11 मानगाव टीमनं जमवल्या 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलंय ब्रदर्स 11 धोत्रे या टीम समोर. टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदीपजी गायकवाड सर आपल्याला जोडले जात आहेत. येस ओव्हर टू यू. धन्यवाद काळे सर. मी आमचे फ्रेंड्स ग्रुपचे सर्वेसर्वा आम्ही जावेदभाई खोत ज्यांच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा विपक्ष भैरवनाथ किरवली या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. या किरवली संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय आणि तेजस प्लीज कॅप्टन लगेच पाठवा या ठिकाणी टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चेंडू इथे चॉईस केला जाईल. ग्रीन नेटवरती चेंडू चॉईस केला जाईल. तर विनंती असेल मैदानात डबल चेंडू घेऊन जातला येणार नाही आहे त्यासाठी आपण इथेच चेंडू चॉईस करायचे. चला किरवली संघाचा कर्णधार या लगेच टॉससाठी. मी जावेदभाई खोत यांना विनंती करतो या आपल्या शुभास्थ नाणेफेकचा कॉल केला जाईल. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा संघ कर्णधार आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचं. या इकडे मी फ्रेंड्स ग्रुप सर्वसेवा जावेदभाई खोत खऱ्या अर्थाने एकच वादा बबलू दादा आणि जावेदभाई खोत या जोडगोलीने खऱ्या अर्थाने सर्व मित्रपरिवारांना जमा केलेत आणि नेहमीच त्यांची सुरेख साथ आम्हाला लाभते. ते
जावेदभाई खोय यांच्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड टेल टॉस या ठिकाणी पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ असलपडा संघ कॉल करतोय. आणि इथे आलाय तो श्री भैरवनाथ किरवली संघ. हा टेल आला तर आई गावदेवी क्रिकेट संघ असलपडा संघ आपण पाहतोय. आणि विचार केला तर संदीप या मैदानावरती ऑलरेडी आपण या स्पर्धेमध्ये विजेता होऊन गेले. दोन्ही संघ या मैदानावरती नंबर घेऊन गेलेले आहेत. म्हणजे आज टिक फॉर टॅक जशा तसे उत्तर भेटणार का. 2 शेअर या ठिकाणी पाहतो मैदानावरती आपल्याला या ठिकाणी दिसतील का. तर जरूर आपण पाहतोय ही इनिंग फक्त आपण योगेश दादा करून घ्यायचे. मी मैदानावरती असणार आहे. आणि जरूर सोमनाथ सर आपण थोडंसं आराम करा. चषक 2025 आपण पाहताय. या स्पर्धेचा आजचे खऱ्या अर्थानं पहिला दिवस पहिली रात्र, कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी थोडंसं व्यत्यय आलं होतं, त्याच कारणास्तव थोडंसं लेट उशिरानं आपण चाललोय. आणि आपण खऱ्या अर्थानं आज पाहू शकता या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे. आणि या पहिल्या रात्रीमधील खऱ्या अर्थानं ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मानगाव विलेवन टीमनं धाबा बनवलात. त्या तब्बल 61 धाबा या ठिकाणी बनवलात. 62 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय. ते ब्रदर्स 11 धोत्रे टीमच्या अगेन्स्ट. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. गणेश आणि त्याच्या साथीनं निलेश या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या 62 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल, कारण की पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सोमनाथ सर आपण पाहिलं होतं 65 धाबा अगदी सहजरित्या त्या ठिकाणी चेस झाल्या होत्या. आणि आता या 62 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल, या धावसंख्या इथून चेस केल्या जातील की या धावसंख्येचा बचाव केला जाईल. पहिल्या मॅचचा जो रिझल्ट होता ते इथे मात्र बदलण्यात येईल का, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. ब्रदर चषक 2025च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानगाव टीम आणि धोत्रे टीम जर पाहायला गेलं तर याच विभागामध्ये फार चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती दोन्ही टीम सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचा चांगला खेळ आजच्या या ब्रदर चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शांत खेळ, खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीमकडनं खऱ्या अर्थानं बरंच काही शिकण्यासारखं आपल्याला जरूर पाहायला मिळते. पंचांचा आदर सातत्यानं या टीमच्या माध्यमातून केला जातो. जो पंच खऱ्या अर्थानं डिसिजन देतात त्याच पंचांचा डिसिजन खऱ्या अर्थानं मान्य करत असतात. जो योग्य तो डिसिजन आहे त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीम करत असतात. आणि या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होती. आमचे साथी समालोचक आपण पाहता या ठिकाणी सोमनाथ सर, ज्यांच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही समालोचन ऐकलं. फार चांगला आवाज, फार चांगलं समालोचन, मराठी भाषेची अचूकता त्यांच्याकडनं जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर आपण पाहताय नितेजित तरे सर. आणि त्यानंतर दामतच्या मैदानावरती स्पर्धा म्हटली की MTC लाईव्ह खऱ्या अर्थानं खबर करत असते ते आमचे कुणाल सर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. एक चांगली भूमिका या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल, फलंदाज बाद गणेश रसाल परतताना पाहायला मिळतील.
अगदी आपण पाहतोय फाईन लेग मधनं फरार सीमा पार पहिल्या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या चौकारानं खऱ्या अर्थानं अकाउंट ओपन झालंय ब्रदर्स 11 धोत्रे टीमचं. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली होती. आपण पाहताय गणेश रसाल जो टीमचा खऱ्या अर्थानं एक अनुभवी फलंदाज आहे, ज्याच्याकडे फार मोठी गुणवत्ता आहे, तो मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर अगदी तिसऱ्या क्रमांकावरती या टीमचा यंगस्टर आपण पाहताय हर्षल रसाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू तो निर्धाव केलाय, कारण की पहिल्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आली होती. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्या चौकारानं अकाउंट देखील ओपन झालाय. 4 धावा धाव फलकावरती आल्या. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांचं खऱ्या अर्थाने सत्र आहे. 5 षटकांमध्ये 62 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला प्लॅनिंग नुसार क्रिकेट खेळावं लागेल, परंतु इथे चुकीचे शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचंय, प्रत्येक बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. हे सगळं सत्र तुम्हाला वापरायचं आहे, परंतु तुम्हाला बॅट अँड बॉलचं कनेक्शन हे मात्र जुळवावं लागेल. तिथे मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शनच होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. गोलंदाज सागर, ज्या सागरची चर्चा खऱ्या अर्थानं सातत्यानं राहिली या विभागामध्ये. 30 सर्रार व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणारा सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर देशमुखची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अचूकता त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळते मानगाव टीम कडनं. तो सागर खऱ्या अर्थानं फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतोय. 4 धावा आल्यात धावफलकामध्ये बाईटच्या स्वरूपामध्ये. शेपटचा बॉल या षटकातील हाफ ट्रॅकवर होता, शॉर्ट ऑन पुल केला. अगदी आपण पाहता इथे प्रयत्न जरूर झालेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी साफ नकार दिलाय. एकच धाब्यावरती खऱ्या अर्थानं थांबलेत. एका धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहू शकता पोहोचलाय. ते 5 वरती 5 धाबा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 बाद 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीमची खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये थोडंसं साथ पडत होती. मानगाव 11 मानगाव टीम बॅटिंग करत असताना तिथे मात्र त्यांना 60 जरूर थोडासा अगदी आपण पाहता लढका मिळाला होता, परंतु त्यानंतर या इनिंगला सावरण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहताना त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. अजय आणि त्यानंतर अगदी आपण पाहता अक्षय या 2 फलंदाजांना अगदी जबरदस्त पार्टनरशिप या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर एक चांगला टोटल पर्यंत, एक फायटिंग टोटल पर्यंत, मी तर म्हणेन फायटिंग नाही तर विनिंग टोटल आता खऱ्या अर्थानं धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु या धावसंख्येचा बचाव कशा प्रकारे केला जाईल, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा आल्यात. अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 24 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत. 57 धाबा. धोत्रे ब्रदर्स 11 धोत्रे टीमचे 12 जे प्रतिनिधी आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन आम्ही बोलण्याच्या अगोदर ते कॅल्क्युलेशन करतात. असा 12वा प्रतिनिधी असणं फार गरजेचं आहे, कारण की अगदी बारकाईनं लक्ष आहे. प्रत्येक अगदी आपण पाहत आहे धाबावरती त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. कॅल्क्युलेशन आम्हाला सांगतात. इथे फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नाहीयेत. शॉर्ट कव्हरचं क्षेत्ररक्षक आलेत, झेल कॅरी झाला, आणखी मिळतोय. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं तिसऱ्या पंचांकडे आणण्याने रेफर केला. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. MTC लाईव्हच्या माध्यमातून आता हा डिसिजन या ठिकाणी चेक केला जाईल. आमचे कुणाल सर खऱ्या अर्थानं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये क्लॅरिटी आणि क्वालिटी फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद असेल राजेश भोईर सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतला होता आणि तो त्यांचा अनसक्सेसफुल ठरला. त्यांना आता नेक्स्ट DRS घेता येणार नाही. तुमचा DRS समाप्त झाला. नक्कीच राजेंद्र भोईर आम्हाला सांगतायत बॅट्समनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॉल खाली डीप होत होता आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहता फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेट आली आहे, जिथे खऱ्या अर्थानं हर्षलला आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणं फार गरजेचं होतं. विकेट टिकवून ठेवायची होती. खऱ्या अर्थानं पार्टनरशिपची गरज होती. हर्षल तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्यानं देखील अगदी चुकीच्या पद्धतीनं इथे मात्र विकेट बहाल केली आहे.
तो मैदानाच्या बाहेर आला. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय इथे देखील पाहताय फलंदाज बाद. पण धोत्रे टीमची या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज आणखीन एक बाद झाला. आपण पाहायला गेलं तर अनिल इथून मात्र बाद झाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संतोष सोनावले. सन्माननीय राहुलजी बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे या मंचकावरती आपलं देखील ब्रदर चषकामध्ये सहर्ष स्वागत. फटका इथे लॉप केलाय. मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक आहे. सेकंड अटॅम्पमध्ये जेल ड्रॉप. जजमेंट या ठिकाणी आखण्याचं काम करत होते. जजमेंट चुकलं. जेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाबीतून कंप्लीट होताना जरूर पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती गोलंदाज संतोष सोनावणे पाहायला मिळत होते, परंतु इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होता होता खऱ्या अर्थानं बचावली गेली. क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं झेल ड्रॉप केला. मोठा चेस देखील होता. अगदी धाबत येऊन झेल कॅरी करायचा होता. हातातून निसटला आणि तिथे एक धाव कंप्लीट झाली आणि ते एक धाबेची खऱ्या अर्थानं फार गरज होती. ती ब्रदर्स 11 धोत्रे टीमला फटका. मिस टायमिंग आहे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा इथून कंप्लीट होतात. जिथे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर गोलंदाज फार चांगली होते. मानगाव टीमची संतोष सोनावणे खऱ्या अर्थानं अटॅकिंग गोलंदाजी करतात. फलंदाजांना खऱ्या अर्थानं थांबवण्याचं काम करतात. मोठे फटके येत नाहीयेत. त्यांच्या गोलंदाजीवरती चान्स बनले जातात, परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुक्या करतात आणि ज्या चुक्या खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये देखील आपल्याला मालेवाडी टीमकडनं जरूर पाहायला मिळाल्या होत्या आणि त्या चुक्या झाल्यानंतर ती मॅच देखील गमवावी लागली होती मालेवाडी टीमला. आणि आता मात्र त्याच चुक्या मानगाव टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट जरूर गेल्यात ते ब्रदर्स 11 धोत्रे टीमच्या, परंतु निलेश रसाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीनं आता किरण रसाल आपल्याला पाहायला मिळतोय, जो 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा फुलटॉस होता. यावेळी ताकद झोकली या फटक्यामध्ये. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे निलेश रसालच्या बॅट मधून. हा मच निडेड षटकार. जास्त बळ घेतला जातोय. मानगाव टीम आपल्याकडून जास्त बळ घेतला जातोय. पहा आपल्याकडे वेळचं बंधन आहे. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कंप्लीट करायचे आहेत. आमचे राहुल सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत ब्रदर चषकामध्ये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर आणि त्याच्यामध्ये देखील अगदी आपण पाहता यश झाले. डॉट बॉल इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. डॉट बॉलने कोणतीही धाव भेटणार नाहीये. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 14 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. बॅटिंग करते या 62चा पाठलाग करत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीम. टाइम या ठिकाणी सेट केलाय सर. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झालीत. तर नक्कीच पोपट सुंदर बैलाचे मालक अजय शेठ बागुल खऱ्या अर्थाने यांच्याकडनं एक पारितोषिक आलंय मानगाव टीमसाठी. मानगाव टीम जर का इथे क्वालिफाय होती आहे तर संपूर्ण 15 मेंबर जे टीमचे मेंबर आहेत स्क्वॉड, त्यांना टी शर्ट्स त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात येतील. अजय शेठ बागुल यांच्याकडनं खऱ्या अर्थानं हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते मानगाव टीमसाठी. टीम जर का इथे क्वालिफाय झाली तर 15 टी शर्ट्स पाठी राख्यांना देखील असतील, परंतु 15चीच त्यांनी इथे अनाउन्समेंट केली आहे. परंतु जेव्हा ते टी शर्ट छापण्यासाठी जातील ना त्यावेळी प्रत्येकाचं नाव जरूर घेतील. सर आम्हाला देखील द्या समालोचन कक्षाला. आमचे
गुणलेखक देखील या ठिकाणी आहेत, आमचे अंपायर आहेत, त्यानंतर आमचे टायमर सेट केला गेलाय. 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. उर्वरित 15 मिनिटांमध्ये आता 3 षटक या ठिकाणी कंप्लीट करायचे. सागर पुन्हा एकदा अपील 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 पंचांकडे लावली. अपील पंच इथे सांगतात बॉल अगदी डीप झालाय. विकेट वरती चेंडू खऱ्या अर्थानं डीप झालाय. हारेश कराले सर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला सांगतायत. आणि इथून जर पाहिलं गेलं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या पंचांकडे. ओके, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. राजेंद्र भोईर सर आपण या ठिकाणी चेक करायचं आहे. सर बॅटला बॉल स्पर्श झालाय. हरेश सर बॅटला चेंडू स्पर्श झालाय, परंतु ज्यावेळी यष्टीरक्षकाकडे गेलाय त्यावेळी बॉल विकेट वरती पडलाय का हे चेक करायचं आहे. सर बॅटला चेंडू खाली ब्रश झालाय आणि तो डीप होऊन यष्टीरक्षकाकडे गेला. फलंदाज या ठिकाणी सेफ असेल. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या सागर देशमुखची गोलंदाजीचे आपण खऱ्या अर्थानं विश्लेषण करत होतो, ज्या सागर देशमुखचा नाव या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय मानगाव टीम कडनं. सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली आहे तो सागर देशमुख. इथे मात्र अगदी आपण पाहताय अगदी दूर भरून हा फटका खेळलेत. वाडी स्लॉंगॉन मध्ये अजय त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव जरूर इथून कंप्लीट होतीये. एका दुसरीनं काही बिघडणार नाहीये. ते फिल्डिंग करणाऱ्या मानगाव टीमचं तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. षटकामध्ये एका दोन मोठे फटके जर आले ना तर या 62 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या कंप्लीट होऊ शकतो. सागरने जर का सलग 2 विकेट मिळवल्या तर दत्तात्रयजी देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि कॅश प्राइज या ठिकाणी जमा देखील झाल्या. बरेचसे खऱ्या अर्थानं प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत. आउटसाइड दी ऑफ स्टंप आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सागर देशमुख म्हटल्यानंतर अगदी फलंदाजांना थांबवण्याची ताकद त्यांच्याकडे जरूर आहे. निलेश रसाल ऑन स्ट्राईक आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे ही मॅच कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देण्याची, गेअर चेंज करण्याची. तर निलेश रसाल कधी झेर चेंज करतील. फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. आजही चेंडू खाली आहेत. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल कॅरी केलाय फलंदाज. आणखीन एक बाद निलेश रसाल. थँक्यू. आणखीन एक विकेट जर आली तर दत्तात्रयजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सागर देशमुखसाठी. एक विकेटर आली आहे. आपण पाहताय निलेश रसाल जो टीमचा ट्रम्प कार्ड आहे, ब्रदर्स 11 धोत्रे टीमचा, तो बाद झाला. फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहताय अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला काढलाय. डीप पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 16 धाबा धाव फलकावरती. खऱ्या अर्थानं टीमच्या कॅप्टनचं देखील कौतुक करणं फार गरजेचं राहील, कारण की टॉस जिंकला आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. कारण की या मैदानावरती पहिल्याच सामन्यामध्ये धावसंख्या चेज झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 61 धाबा बनवल्या आणि 62 धावसंख्येचं लक्ष ठेवलं. आणि त्या 62 धावसंख्येचा आता बचाव करत असताना फार चांगली गोलंदाजी इथे मात्र चालू आहे मानगाव 11 मानगाव टीमची. ज्या प्रकारे गोलंदाजांचा वापर केला आहे, मी तर म्हणेन अजय या कर्णधारानं चांगली कॅप्टनशिप राहिली आहे.
18 धाबा झाल्यात आणि सर 12 बॉल 44 धाबात आणि इथे मात्र आता वेळ घेतला जातोय मानगाव टीम. 16 मिनिटांचा अवधी आपण समाप्त केला. 1 मिनिट आपण उशिराने चाललात. मानगाव टीम आपल्याला कॉल आहे, 1 मिनिट आपण उशिराने चाललात. 4 मिनिटांच्या आतमध्ये हे षटक तुम्हाला समाप्त करायचं आहे. इथे चुकी झाली आहे. लीडिंग एज घेत बॉल चाललाय, लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार. चौकाराला चौकारानं धाबा धाव फलकावरती 22 आल्यात. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं देशमुख यांच्या विरोधामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एकदा हॅप ट्रॅकर होता ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत अजय त्या ठिकाणी एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. दोन्ही फलंदाज एका ट्रॅक वरती आणि ते ऍक्सिडेंट झालाय, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जर्सी नंबर अगदी 17 आपल्याला पाहायला मिळतोय जितेश. इथे देखील आपण पाहताय बाटला चेंडू ब्रश झाला होता, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज पोहोचले जात आहेत. 1 धाव फलकावरती आले, 24 धाबा धाव फलकावरती. 62चा पाठलाग करत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. जितेश मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय त्याचं वय वर्ष अगदी आपण पाहू शकता फक्त 16 वर्षाचा हा खेळाडू आहे, यंगस्टर आहे. खऱ्या अर्थानं हे भवितव्य आहे ते धोत्रे टीमचं. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जितेश गोलंदाजी करतो, बॅटिंग करतो, खऱ्या अर्थानं फार कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु त्याचा खेळ जर तुम्ही पाहाल तर अगदी चांगला राहिला आहे तो धोत्रे टीमसाठी. पहिलं P1चं षटक सातत्यानं हाताळत असतो. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, डीपमधनं क्षेत्ररक्षक येतात, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, त्याच्या साथीनं आपण पाहताय किरण आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 26 धाबा धाव फलकावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 बॉल आणि आता बनवायचे 36 धाबा. 8 बॉल 36 धाबा म्हणजे 6 मोठे फटके मारले तर मात्र इथून विजय संपादित करू शकेल ती ब्रदर्स 11 धोत्रे टीम. चला मानगाव टीम आपला टाइम या ठिकाणी समाप्त होत आला, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपला एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय थोडंसं बाहेरच्या बाजूने निघालाय. लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताना या ठिकाणी ऑफ कटरचा वापर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला देशमुख हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जय गावदेव अस्सलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली या 2 टीम दरम्यान एक बिग फाईट, बिग लढत. कारण की या दोन्ही संघ जर विचार करायला गेलो तर दोन्ही टीमसाठी हे मैदान दामतकरांचं फार लकी ठरलंय. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं क्वालिफाय राहिल्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता त्यांची लढत एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गावदेव अस्सलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली, तेजस बडेकर आणि संदीप शेंडे हे दोन्ही कर्णधार एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, थर्ड मॅन मधून बॉलला काढलाय, नजाकत होती, बॉल सीमा पार, मिळतील 4 धाबा.
टीमचा घ्या. 21 मिनिटे झालेत सर, फक्त 4च बाहेर असतील. फटका इथे चांगला आहे, फाईन लेग मधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार जितेच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती. खऱ्या अर्थानं हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय जितेच्या बाट मधून चौकार. आणि या चौकारानंतर धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 36 पाठलाग चालू आहे 62 धावसंख्येचा. हे फटके पहिल्या बॉल पासून येणं फार गरजेचं होतं. पहिल्या बॉल पासून पार्टनरशिप होणं फार गरजेची होती. खऱ्या अर्थानं जिथे विकेट बहाल केल्या होत्या ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं, खऱ्या अर्थानं ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये एखादी विकेट जलद गतीने येते, पहिली विकेट जर का लवकर आलेली असते त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये जे तिसरी पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं असतं. ते खऱ्या अर्थानं एका डॉट मात्र कोणताही होत नाही. मॅच तिथून मात्र पुढे खुली होत असते, परंतु चुकी सातत्यानं झाली आहे ती धोत्रे टीम कडनं. चांगला बॉल आणखीन एक आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना गोलंदाजी केली आहे. डीजे हा डॉट बॉल इथे देखील हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल ड्रॉप. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. का इथून अगदी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोरानं आवाज देत होता झेलसाठी, परंतु झेल ड्रॉप झाली. एक धाव इथून कंप्लीट झाली. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती आल्या त्या अगदी आपण पाहत आहे 37. 3 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 25 धावसंख्येची गरज. पहा नंतरच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पाहायला मिळत आहे. एसच्या मागे आपण पाहत आहे कुमार. चांगलं यष्टीरक्षण राहिलं कुमारचं. एक झेल त्याच्याकडनं देखील सुटला, परंतु त्यानंतर त्यांनी त्या चुकांमध्ये सुधार जरूर आणला. हे चांगले खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं मानगाव टीमचे. आपण पाहताय अजय, त्यानंतर सागर झाला, कुमार झाला, हे टीमला खऱ्या अर्थानं लीड करत असतात. इथे देखील आपण पाहताय टॉपेज लागली आहे. एक धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 38. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. 39 धाव फलकावरती आल्यात. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बाडन बॉलचा संपर्क नाहीये. इथे डायरेक्ट हिट झाली आहे, विकेट आली आहे आणि मॅच मात्र जिंकली आहे ती मानगाव 11 मानगाव टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम ब्रदर्स. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे नितेशजी